आरती तुकारामा स्वामी सद्गुरुधामा सच्चिदानंद मूर्ती पाय दाखवी आम्हा राघवे सागरात पाषाण तारिले तैसे तुकोबाचे अभंग उदकी रक्षिले आरती तुकारामा स्वामी सद्गुरुधामा सच्चिदानंद मूर्ती पाय दाखवी आम्हा तुकिता तुलनेशी ब्रह्म तुकाशी आले म्हणून रामेश्वरी चरणी मस्तक ठेविले आरती तुकारामा स्वामी सद्गुरुधामा सच्चिदानंद मूर्ती पाय दाखवी आम्हा विठला विठला आरती तुकारामा स्वामी सद्गुरुधामा सच्चिदानंद मूर्ती पाय दाखवी आम्हा पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचे स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ती नमस्कारुणी आता शुक्लां ब्रह्म विचार सार परमा माध्याम जगद्व्यापिने वीणा पुस्तक धारिणीम भयदाम जाड्यांधकारापहाम हस्ते स्फाटिक मालिकां विदधतीं पद्मासने संस्थितां वन्दे तां परमेश्वरीं भगवतीं बुद्धिप्रदां शारदां यं शैवासमुपासते शिवैति ब्रह्मेति वेदान्तिनो बौद्धा बुद्ध इति प्रमाणपटवा करतेति नैयायिका अर्हन्नित्यत जैन शासनरता कर्मेति मीमांसकः सोऽयं नो विददातु वाञ्छितफलं त्रैलोक्यनाथो हरे विठला विठला प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग म्हणा आरती एक वेळेला जगद्गुरु तुकोबारायांचे विरोधक म्हणा शत्रू म्हणा असणारे द्वादश दर्शनाने परिपूर्ण असणारे रामेश्वर शास्त्री यांचं जगद्गुरु तुकोबारायांचं वर्णन करणारा 3 चरणाचे आणि चौकड्याचे अभंग आहे बघा विठ्ठल विठ्ठल 3 प्रकारचे चरण वेगवेगळ्या प्रकारचे त्याच्यामध्ये एका याच्यामध्ये 4 कडवे असा हा जो अभंग आहे आज महाराष्ट्राचं महत्भाग्य आजच्या दिवशी महान वैराग्यवान ज्ञान आणि भक्तीने परिपूर्ण असणारे जगद्गुरु तुकोबाराय यांचं आजच्या दिवशी दुपारी 12 वाजता वैकुंठ गमन झालं आणि त्या निमित्ताने आपला हा जो नैमित्तिक कार्यक्रम जगद्गुरु तुकोबारायांच्या या विजयनिमित्त हा कार्यक्रम आहे बऱ्याच महापुरुषांचे इथं आशीर्वाद आहे कुणाचं मार्गदर्शन आहे कुणाची प्रेरणा आहे पण महत्त्वाचं म्हणजे आमचे परमपूज्य परम आदरणीय 1008 महामंडलेश्वर काशीनाथदासजी महाराज त्यांचं इथं फार मोठं मार्गदर्शनाचं काम आहे आणि आपल्या आईवडिलांच्या प्रित्यर्थ म्हणजे हरिभक्तपरायण वैकुंठवासी नामदेव बाबा तडाखे आणि त्याचप्रमाणे वेणुबाई नामदेव तडाखे यांच्या या आशीर्वादाने आणि ज्यांच्या या संयोजनाने हा कार्यक्रम आहे ते श्री दत्तात्रय पाटील तडाखे परिवार ही तडाखे वस्ती पिंपळ वंडे गाव सापुतारा रोड आणि तालुका दिंडोरी जिल्हा नाशिक त्यांचा सर्व इथं आप्तेष्ट परिवार अध्यात्माच्या माध्यमातून आलेला हा वर्ग व्यवहाराच्या माध्यमातून आलेला हा इथं श्रोतृवर्ग या वस्तीवर हा कार्यक्रम आहे
एवढी जण मंडळी या ठिकाणी जमली, त्या माणसाचा काहीतरी पावर समजला पाहिजे नाही का? विठ्ठल विठ्ठल त्यांचं आडनाव तडाके, म्हणजे तडाक्यावरच काम आहे सगळं. मागं पुढं काही कामच नाही, तडाकाच एकदम. असे दत्तात्रय पाटील त्यांनी या ठिकाणी तुकोबारायांच्या भिजीच्या निमित्त म्हणजे संतांच्या प्रित्यर्थ हा कार्यक्रम ठेवलेला आहे. सहसा मंडळी हा कार्यक्रम ठेवत नाही. असं आजकाल लोकांना दुसरेच कार्यक्रम लागतात, परंतु एखाद्या संत महापुरुषांच्या जीवनाचा आराखडा आपल्या जीवनामध्ये उतरावा या उद्देशाने आज आणि उद्याचाही आहे ना, काल्याचं कीर्तन. उद्या काल्याचं कीर्तन केलंच पाहिजे, कारण कसं आहे, सप्ताह 1 दिवसाचा असो, 5 दिवसाचा असो, 3 दिवसाचा असो, महिनाभर का असं ना, पण महाप्रसादाने त्याची सांगता झाली पाहिजे असा उद्देश त्यांच्या समोर असल्यामुळे त्यांनी उद्याचाही कार्यक्रम बाबांचा ठेवलेला आहे, कीर्तनाचा कार्यक्रम. उद्या आवर्जून सगळ्या मंडळीने या ठिकाणी कार्यक्रमाला उपस्थित व्हायचं आहे. वारकरी संप्रदायामध्ये हा जो अभंग आहे हा आरती म्हणून स्वीकारलेला आहे. 2 प्रकारच्या आरती, ज्ञानोबरायांची एक आरती आणि तुकोबारायांची एक आरती. ही आहे अभंग, पण ह्या अभंगांना वारकरी संप्रदायाने आरती म्हणून स्वीकारला. विठ्ठला विठ्ठला आपल्या नेहमीच पाठांतरातला हा अभंग आहे. आरती आपण दररोजच करतो, जिथं सप्ताह असेल तिथं आरती होतच असते. पण आरती कोणाची करावी हा फार महत्वाचा घटक आहे. आरती कोणाची करायची ना आरती कोणी करायची हा एक महत्वाचा भाग आहे. त्याच्यामध्ये ज्याच्याकडे फार मोठा पैसा आहे म्हणून त्याची आरती करता येणार नाही आपल्याला, फार मोठा विद्वान आहे म्हणून त्याची आरती आपल्याला करता येणार नाही, सर्व भोगाने परिपूर्ण आहे म्हणून त्याची आपली आरती करता येणार नाही आपल्याला. ज्याचा समाजाला उपयोग होतो, ज्याच्या ज्ञान भक्ती आणि वैराग्याचा समाजाला अनुभवाच्या रूपाने उपदेश होतो, अशा महापुरुषांची आरती करावी. काही लोक जिवंतच आरत्या सुरू केल्या, काही नाही, पुढे होत्या का नाही काय माहिती. त्यांना असा संशय निर्माण होतो आपले अनुयायी पुढं आरती करतात का नाही, म्हणून ते जिवंतपणेच त्याने आरत्या करायला सुरुवात करून दिले. आता लायकी किती तो भाग त्यांचाच आहे नाही का, त्यांचे जे आरती करणारे असतील तो भाग सोडून दे त्यांचा नाही का. स्तुतीचा विषय, स्तुती कुणी करायची आणि कुणाची करायची हा फार महत्वाचा विषय. कुणी कोणाचं वर्णन करतं याला काही तथ्य नाही. सुभाषितामध्ये वर्णन आले तुम्हाला माहिती. उंटाच्या घरी लग्न होतं आणि लग्न असल्यामुळे शांती पाठक म्हणून गाढवाला बोलवलं. कुणाला बोलवलं? गाढवाला. उष्ट्र कसे विवाह येतो गर्दबा शांती पाठका. शांती पाठक बरं, शांती पाठक गाढवला बोलवल्यानंतर त्यांनी शांतीचंच काम करायचं ना, त्याने दुसरंच क्रांतीचं काम चालू केलं. उंटाला म्हणलं वा वा काय तुमचं सुंदर स्वरूप आहे. आता उंट माहिती ना सगळ्यांनी पाहिलेलं असेल है ना, त्याच्या पाठीवर अशा 2-3 गाठी असतात मोठमोठ्याले आणि घाट लागल्यासारखंच एकदम सावळा घाट जसं तसंच घाट. पुढं मान बघा तुम्ही, 10-12 फुटाची मान असते, एकदम एवढी अशी छोटी. काय त्याचं काही सुंदर रूप आहे का? पण वर्णन कोण करतं? बरं गाढव करतं त्या उंटाचं वर्णन. बरं त्या उंटाने शांत बसायला पाहिजे ना. जसं याने रूपाचं वर्णन केलं त्याने याच्या आवाजाचं वर्णन केलं. अहो रूपम अहो ध्वनी है ना. उष्ट्र कसे विवाह येतो गर्दभा शांती पाठका परस्परम प्रशंसंती. एकमेकाची स्तुती केली. हे म्हणले काय तुमचं स्वरूप, याने म्हणे काय तुमचा आवाज. आता गाढवाच्या वर्णनाला आणि उंटाच्या वर्णनाला काही किंमत आहे का? वर्णन कोणी करावं? त्याचं यथार्थ वर्णन असलं पाहिजे, योग्यतेचा असला पाहिजे, अधिकारी मनुष्य असला पाहिजे. कोणी जरी असला त्याची योग्यता असली ना त्याचं वर्णन जरूर केलं पाहिजे. पण योग्यता कुठल्या प्रकारची नाही. पैसा झाला म्हणून त्याचं वर्णन करायचं का? नाही.
त्याचा अधिकार असला पाहिजे, परमार्थामध्ये त्याचा अधिकार असावा, त्याची योग्यता असावी, मग त्याचं वर्णन करावं, त्याला महत्व असतं. विठ्ठल विठ्ठल ज्ञानियांचा राजा गुरु महाराव म्हणती ज्ञानदेव मग पामराय काय थोरपण पायीची वाहन. ज्ञानोबरायांचं वर्णन जगद्गुरु तुकोबाराय करतात. यथार्थ काय यथार्थ आहे, सामान्य नाही. स्वतःला कमी समजणं हे फार मोठं भाग्याचं लक्षण आहे. मोठेपणाचं लक्षण काय आहे? स्वतःला पहिलं कमी समजणं. स्वतःला मोठं समजायला गेलं की ते लक्षणच होणार नाही. म्हणून पायीची वाहन पायी बरी ब्रह्मादिका जे तिथ मावळंगणे इतर तुळणे काय पुढे है ना. तुका म्हणे नेनो युक्तीची देखोली म्हणून ठेविली पायडो. जगद्गुरु तुकोबाराय स्वतःला काय समजत, मी तो अल्पमतीहीन अल्पभाव अल्पमती. एवढा मोठं 4000 अभंग रचना केलेली जगद्गुरु तुकोबारायांनी. केवळ अभंगाची रचना नाही, वेदाचा तो अर्थ आमासेच ठावा. 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 येरानी वावा वार माता येरानी वावा वार माता. वेदाचा तो अर्थ आमासेच ठावा. चौवेदाचे केले विवरण अर्थही गहन करून या. 4 वेदाचं विवरण केलं आणि एवढे मोठे जगद्गुरु तुकोबाराय. काल परवाच एका स्वामी नाही का गोविंद देवगिरी, पहिलं त्यांचं नाव किशोर व्यास होतं. काल परवाच त्याने त्या सावित्रीबाई फुले विद्यापीठामध्ये ज्ञानोबा ते तुकोबा असा विषय होता. तो विषय सांगण्याचा राहून दिला आणि आपलाच विषय दुसरा असा मांडून टाकला. त्याने सांगितलं ज्ञानेश्वरी हे गीतेवरती टीका आहे म्हणून तो स्वतंत्र ग्रंथ नाही. एकनाथी भागवत श्रीमद भागवताच्या एकादश स्कंदावरची व्याख्या आहे म्हणून तो स्वतंत्र ग्रंथ नाही. नामदेवरायांच्या अभंग गाथामध्ये स्वतः संकलन 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 कळतं का तुम्हाला? दुसऱ्याचं घेऊन गोळा करणं त्याला म्हणतात संकलन. तुकोबारायांचा अभंग गाथा म्हणजे संकलन आहे आणि दासबोध काय म्हणजे स्वतंत्र ग्रंथ आहे. आता स्वतंत्र ग्रंथ म्हणजे काय हे जर पहिलंच स्वतःला माहीत असलं तर त्याला कळतं की स्वतंत्र ग्रंथ म्हणजे काय. जर स्वतंत्र ग्रंथ जर मानायला गेलं अशा कल्पनेने संकलन करणं म्हणजे तो ग्रंथ नाही. मग आता वेद माहिती का तुम्हाला? वेदाच्या 1180 शाखा त्याला उपनिषद म्हणतात. आता एवढे 1180 उपनिषद म्हणून एक वेद तयार झाला, त्याला संकलन म्हणावं लागेल तुम्हाला. काय म्हणणार तुम्ही? उपनिषद वेदाला सुद्धा संकलन म्हणावं लागेल तुम्हाला. या संकलन म्हणजे दुसऱ्याचं बरंच गोळा करून एक ग्रथन करणं, त्याचं नाव संकलन आहे. आता तुकोबाराने कोणाचं गोळा केलं? नामदेवराने कोणाचं गोळा केलं? अरे ते कळालं तर पाहिजे. बाबाने सांगितलं ऐकणारी चांगली जाणकारी म्हणून आता घुसावं लागेल त्याच्यामध्ये. तुकोबाराय म्हणतात जयापासून हे सखोळ महीमंडळ हे झाले. जयापासून म्हणजे जयापासून शब्दाचा अर्थ पंचमी एकवचन. जयापासून म्हणजे ज्याच्यापासून, या गावापासून त्या गावापर्यंत याला पंचमी विभक्ती म्हणतात. अपादाने पंचमी, अपादान याच्याकरता पंचमी येते. ज्या परमात्म्यापासून हे सगळं जगत निर्माण झालं तो परमात्मा. आता याचं वर्णन आता ही पंचमी विभक्ती जयापासून शब्द आणला, कुठून आणला? चला छांदोग्य उपनिषदामध्ये येतो वायुमानी भूतानि जायन्ते येन जातानि जीवन्ति यत् प्रयन्ति अभिसंविशन्ति तत् ब्रह्म. ईश्वर परमात्मा म्हणजे काय? ज्याच्यापासून जगत निर्माण झालं, ज्याच्यामध्ये जगताची स्थिती झाली, ज्याच्यामध्ये जगताचा लय होतो त्याचं नाव परमात्मा. इथं काय सांगितलं? ज्याच्यापासून काय झालं? महीमंडळ झालं. आणि इथं उपनिषद काय म्हणतं? छांदोग्य उपनिषद म्हणतं येतो वा
इमानी भूत येतो शब्द काय माहिती का? यत सर्वनामाचं पंचमीचं एक वचन. जेव्हा यत सर्वनाम आहे ना त्याला पंचमी विभक्तीमध्ये जर नेलं ना त्याच्यामध्ये गसी प्रत्यय येतो. आता इथं यत सर्वनाम गशी प्रत्यय जर झाला तर तिथं काय होतं माहिती आहे का? त्यादानी नाम असूत्राने दकार जागेवर आकार होतो. आतो गुणे पररूप झाल्यावर य शब्द शिल्लक राहतो. काय होतं? य शब्द शिल्लक राहतो. पंचमी विभक्तीच्या दाशीत तहसील प्रत्यय होतो. कोणता प्रत्यय होतो? तहसील. तहसील प्रत्यय झाल्यानंतर तहसीलचा फक्त तस राहतो. कराच्या जागी झाल्या गस प्रत्ययाच्या जागी तस प्रत्यय झाला. आता हा य आणि तो तस असं जोडा त्याला काय झालं? यतस झालं. बरोबर. आता त्या सकाराला ऋत्व विसर्ग करा म्हणजे विसर्ग आणा दोन. यत हा शब्द बनला. आता पुढे यतो वा शब्द आल्यामुळे त्या सकाराला या विसर्गाला सकार झाला आणि सकाराला उत्व होऊन गुण झाल्यानंतर यतो शब्द तयार होतो. ते पंचमीचं एकवचन. कशाच आहे? आणि तिथं काय सांगितलं? पंचमी एकवचन. जयापासून हे सकळ मंडळ येतो वा इमाने भूताने जाय. ते ऐका पुढं ब्रह्मसूत्रामध्ये दुसरं सूत्र आहे जन्मादेश यतः. जन्मादेश म्हणजे जन्म स्थिती आणि लय. यथा म्हणजे ज्याच्यापासून. ब्रह्मसूत्रामध्ये म्हणतात ज्याच्यापासून जगताची उत्पत्ती स्थिती आणि लय झाला. कशापासून? यतः म्हणजे ज्या परमात्म्यापासून. असं झालं ना. तिथंही पंचमी विभक्ती तिथंही पंचमी विभक्ती. चला श्रीमद भागवताचा आरंभ करत असताना जन्मादेश येतोन्वयादि तरतस चार्थेष्वभिज्ञ स्वराट तेने ब्रह्महृदय आदि कवय पश्यन्ति यत् सूरयः. येतो है ना. जन्मादेश येतोन्वयादि येतो पंचमी विभक्ती म्हणजे तुकोबरायनं व्याकरणाचं किती ज्ञान असेल. त्यांनी चतुर्थी विभक्ती का नाही घेतली? अशुद्ध झालं असतं. ती षष्ठी विभक्ती घेतली तरी अशुद्ध झालं. वेदातही सांगितलं तेच, ब्रह्मसूत्राच्या सूत्रातही सांगितलं तेच, श्रीमद भागवताच्या श्लोकातही सांगितलं तेच आणि चांदोग्य उपनिषदात ऐका तेच सांगितलं. म्हणजे याचा अर्थ तुकोबराय वेदाचं विश्लेषण करता म्हणजे मोगम बोंबा नाही ठोकती. याचा तो अर्थ कळालाय म्हणून तसं सांगतात. विठ्ठला विठ्ठला माय जगद्गुरु तुकोबरायचे एक एक अभंग जर पाहिलं ना तुम्ही सगळे तुम्हाला वेदाचे मंत्रच दिसतील. अभंग काढायचा मंत्र आठवल तुम्हाला. हा ईशावा ईश के कट प्रश्न मुंड मांडूक ऐतरी ऐतरी चांदोग्य बृहदारण्य दशोपनिषद तुम्हाला प्रत्येक मंत्रात पाहायला भेटतं. त्याचा तो अभ्यास करायला पाहिजे. मोगम ठोकायचं म्हणजे संकलन आहे. काय संकलन आहे? दासबोध का बरं म्हणजे तू संन्यासी महात्मानं लिहिला तोही संन्यासीनं लिहिलं म्हणजे तो तिरस्काराचा नाही. पण तुम्ही त्याला महत्व देत असताना याला तुच्छ लेखतात हे मोठं वाईट आहे. विठ्ठला विठ्ठला रामदास स्वामी काय आपल्याला निषिद्ध नाही ते. पण दासबोध जसा प्रामाणिक ग्रंथ मानतात तसं यालाही तुम्ही प्रामाणिक ग्रंथ माना. हे बोगस ग्रंथ नाहीये. तुकोबरायांचा अभंग गाथा झाली, नामदेवरायांची गाथा झाली, ज्ञानेश्वरीचं काय बाबा वर्णन करतात. पहिला जो अध्याय तुम्ही गणपतीचं मंगलाचरण उघडून बघा काय तुम्हाला दिसेल है ना. ओम नमो जे आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूप गणेश स्मरण केलं त्यावेळेला ओम नमो जे आद्या. आणि तो कोण? वेद प्रतिपाद्या म्हणजे वेदाच्या प्रतिपादनाचा विषय असणारा तो गणपती. जय जय स्वसंवेद्या जो स्वतःला स्वतः जाणतो त्याला इतर कुणी जाणू शकत नाही. हा जो जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा तो कोण आहे? गणपती. हा बाहेर बसवला तो नाही, हा आपण प्रतीक बसवतो. कशा करता? आपल्याला हा कळावा म्हणून तो बसवावा लागतो है ना. तुम्हाला माहिती का 9व्या अध्यायामध्ये असे ओवे आहे. मज सहजाते करती स्वयंभाते प्रतिष्ठिती निरंतराते आव्हानिती विसर्जती. गा भगवान काय म्हणतात? म्हणजे सहजाती करते. अरे मी स्वतः सर्वत्र उपलब्ध असताना सहज उपलब्ध असताना मला तयार करतात मूर्तीच्या रूपाने. म्हणजे सहजाती करते. बरं म्हणजे स्वयंभाते प्रतिष्ठिती. आता स्वयंभू असल्या त्याला काही स्थापना करावी लागते का? तर त्याची पण स्थापना करते. बरं निरंतराते आव्हाने ती विसर्जती. गा तो निरंतर असणारा गणपती पण त्याला आव्हान करता गणपती बाप्पा या ना या म्हणतात, आव्हान करतात आणि पुन्हा जायला सांगतात त्याला. आव्हाने तिने विसरली ती. गा भगवान म्हणतात अरे गणपती म्हणजे वेगळा आहे का? ते सगळ्यांच्या आतमध्ये जो आत्मा आहे ना तोच गणपती. आत्मरूप गणेश स्मरण होय सगळ्या विद्यांचे अधिकरण आहे का नाही. पण तो जो गणपती आहे त्याचं वर्णन
वेदाच्या प्रतिपादनाचा विषय म्हणजे आत्मा आहे, दुसरी वस्तू नाही. वेदाच्या प्रतिपादनाचा विषय जो आत्मा आहे, त्या आत्म्याचं ज्ञानोबराय काय विस्ताराने वर्णन करतात. सुरुवातीलाच मंगलाचरण करतात. फार मोठे विचारासारखे ग्रंथ आहे. वर्षे अभ्यास म्हणजे एक ओवीचा अभ्यास करायचा, मग तुम्हाला त्याचा आनंद प्राप्त होतो. नामदेवराय झाली एकतरी ओवी अनुभव आहे. अनुभव वाचून काय सांगशील गोष्टी, काय बोगस बोलून काय उपयोग नाही. हे काय होतं माहिती का, आपलेच लोक आपल्याच ग्रंथाची निंदा करतात, इतरांना वाव भेटतो. आता जे बाकीचे जे तोंड सुख घ्यायला जागा नव्हती ना, ते लोक भेटले. आता ज्यांना रामदास स्वामींच्या नावामध्ये एलर्जी होती ज्या लोकांना, त्यांना आता फायदा झाला. लक्षात येते का? म्हणजे ज्यांना आपल्याला काय बोलायचंय किंवा त्यांना काय बोलायचंय, त्यांना असा मध्यंतरी जागा भेटतो. आता काही राजकारणी मंडळी होती, काही पार्टीवाले, ते म्हणे तुकोबराय वैकुंठाला नाही गेली म्हणे, बांबाजी गोसाईने त्याचा खून केला. बर, म्हणजे त्यांना तोंड घालायला जागा होती की नाही? तोंड घालायला जागाच होऊ नये म्हणून आपणच आपसात एकमेकाची खिचतान न करता आहे ना, आपलं महत्व सांगा, काही हरकत नाही. दासबोध असा आहे, दासबोध फार सुंदर आहे, एवढा मोठा विशाल काय ग्रंथ आहे, त्याच्यात सर्व प्रकारचे विषय आले, गुरु संबंधी आले, शिष्यासंबंधी आले, जगतासंबंधी, साऱ्या दुनियासंबंधी आले, आहे ना. चालेल, काही हरकत नाही. ते तुम्ही ते एक पिक्चर पाहिलेला का, तू देशभक्तीवर आहे? ते म्हणजे पाकिस्तान जिंदाबाद म्हणलं तर चालेल, पण भारत हिंदुस्थान मुर्दाबाद म्हणायचं नाही. चालेल पाकिस्तान जिंदाबाद, काय हरकत नाही, पण तुम्ही हिंदुस्थान मुर्दाबाद म्हणता येणार नाही तुम्हाला. आलं का लक्षात? तसं तुम्ही तुमचं किती गुणगान करा, पण आमच्या ग्रंथाला नावं ठेवू नका. विठ्ठल विठ्ठल असू द्या. ज्ञानोबरायांचा जो आरतीचा अभंग आहे तो रामा जनार्दनांचा आहे, हा रामेश्वर भट्टांचा आहे. रामेश्वर भट्ट प्रकांड विद्वान असून प्रारंभीच्या काळामध्ये तुकोबारायांना फार मोठा त्रास दिला, भयंकर त्रास. एवढा त्रास का तुम्ही खालच्या जातीचे, आम्ही है ना बरे देवा कुलबी केलो, है ना, कुलबी तुम्ही, आम्ही ब्राह्मण उच्च दर्जाचा, आमचा दर्जा उंच, तुमचा दर्जा खाली, तुम्हाला अभंगावर वेदावर बोलता येणार नाही, लिखाण तर बाजूलाच राहील. लिखाणच करायचं नाही. तुम्हाला काय अधिकार? तुमचे काय उपनयन संस्कार झाले का? 6व्या वर्षी झाले का उपनयन संस्कार? है ना. वसंते ब्राह्मणो अग्निना आदित ग्रीष्मे राजन्य शरदे वैश्य. वेदामध्ये असं आहे, कोणी कधी ते उपनयन संस्कार करावे, मुंज कधी करावे असं सांगितले. ब्राह्मणाला करायचे वसंते ब्राह्मणो अग्निना आदित, वसंत ऋतूमध्ये ब्राह्मणाने काय करावे, उपनयन संस्कार करावे. ग्रीष्मे राजन्य, क्षत्रियाने काय करावे म्हणले, त्याने ग्रीष्म ऋतूमध्ये करावे, उन्हाळ्यामध्ये. शरद ऋतूमध्ये कोणी करावे, वैश्याने करावे. बाकीचे ना म्हणले तुम्हाला अधिकारच नाही. वेद कृपण झाला वर्णत्रयाच्या कानी लागला. ज्ञानोबराय म्हणे एवढा मोठा वेद, 1,00,000 मंत्र, 1180 मंत्र कर्मकांडाची, 16,000 मंत्र उपासना कांडाची, 4,000 मंत्र ज्ञान कांडाचे, तरी कृपण कशामुळे? जाती भेद केला त्याच्यामुळे. ते म्हणजे आमच्या शूद्र वर्णाला अधिकार का नाही? त्याने काय वेद अध्ययन करून त्याला उद्धाराची इच्छा नाही का? असा कोण मनुष्य आहे का त्याला वाटत नाही का मी उद्धार व्हावं? असं वाटत नाही. कोणी आहे? आणि त्याने काय केलं? ज्ञानोबराय म्हणतात, मी नाही म्हणत, वेद कृपण झाला असं म्हणतात. समर्थ आहे ज्ञान, वेदामध्ये जेवढं ज्ञान आलं जगात कुठल्याच ग्रंथामध्ये नाही. अथांग भरलेला आहे, पण त्याच्या ठिकाणी दोष, भेदभाव करतो, आमक्याला नाही तामक्याला. ना शूद्राय मतिम दद्या, म्हणजे शूद्राला ज्ञान देऊ नये. अरे काय झालं त्याला? तो माणूस नाही का? तो जीवात्मा नाही का? त्याला संकटाच भय नाही का? जन्ममृत्यूपासून त्याला बाहेर निघा वाटत नाही का? मग त्याला का नाही अधिकार? इतरांनाच का अधिकार? भेद केला म्हणून ज्ञानोबरायमध्ये तो कृपण झाला. म्हणजे कृपण झाला, आपले दोष त्याच्या लक्षात आले वेदाच्या, आणि मग तू पुन्हा गीतेच्या रूपाने प्रगट झाला, असं ज्ञानोबरायांचं म्हणणं आहे. त्याने पाहिलं का आता मागची कृपणता घालवली पाहिजे. मग तो दोष जर राहिला, समर्थ माणूस आहे, श्रीमंत माणूस आहे, समर्थाचे घरी भोजने आणि तळल्या वळल्या एकच पकवान. श्रीमंत आईन जाती भेद केल्यावर कसं काय चालणार? जेवायला पंक्तीला भेद केल्यावर कसं काय चालणार?
VIP लोक आले त्यांना बिस्लरीच्या बाटल्या, बाकीचे लोक जा टँकर पाणी प्यायला. हा, ते काय जनावर आहे का टँकर पाणी पा? तुम्हाला दम नाही तर त्यांना नाही कशाला आणता त्या बाटल्या पाणी पाजाय? हा, त्यांना चांगलं जेवण, उत्तम प्रकारचं जेवण. बाकीच्यांना जेव्हा कुठं तरी हवेत बसा तिकडे मोकळ्या याच्या. हा जो भेद आहे ना, हा समर्थाकडे भेद नाही, हा कृपणाकडे भेद. मग तो कृपण वेदही असा झाला. म्हणून त्या वेदाने काय केलं, गीतेच्या रूपाने प्रगट झाला ज्ञानोबा. मग त्याने सांगितलं श्रेयो वैश्यस्तथा शूद्रा तेपी यांती परांगती. गीतेने सांगितलं का नाही? गीताकार म्हणतात श्रेयो वैश्य तथा शूद्रा, स्त्री असो वैश्य असू द्या शूद्र असू द्या, त्याला सुद्धा तेपी यांती परांगती, ती आपी परांगती यांती, ते सुद्धा मोक्षाला जातील. कोण सांगतं? गीता सांगते. वेदाने सांगितलं का? वेद म्हणे स्त्रीला अधिकार नाही, शूद्राला अधिकार नाही, त्यांनी तर जाऊच नाही, जवळ सुद्धा ऐकू नये म्हणे. आपल्याकडे पाहिलं ना, पूजेला बसल्यावर काय करतं? पूजेला बसतं का नाही? सपत्नीक जर बसल्यावर काय होतं? ती अशी त्याला हात लावून राहते का नाही? कुणाला? त्या यजमानाला असं हात लावून राहते. करंट घेते, करंट असा तिकडे स्वतंत्र चालत नाही म्हणले तिला. काय आहे का नाही? मूर्खता आहे का नाही? असं हवन करायला चालत नाही, चालणार ते. स्त्रीला अधिकारच नाही. ते म्हणले तिला हवन करता येणार नाही स्वतंत्र रूपाने. म्हणजे का? म्हणजे ती अर्धांगी, म्हणजे तिला पूर्ण अंगही सुद्धा नाही. पहा काय विचार आहे ना, विलक्षण विचार आहे सगळे. तिला जर स्वतंत्र अंग नाही, तिला पूजा करता येत नाही तिला. आमचे काही महाराज मंडळी आता जाऊ दे, आता त्यांचं काही चालत नाही विचारांचं. स्त्रीला कीर्तनाचा अधिकार नाही. तुम्हाला कोणा ठेका दिला? तुम्ही कोण आहे नेमके? म्हणजे तुम्हाला सगळीकडे चालते, फक्त कीर्तनाच्या टायमाला अडचण येते का? हा, स्वयंपाकाला स्त्रिया चालतात, कपडे धुयाला चालतात, जेवणायला चालतात, कीर्तनाला आला काय उलटे होत्या का? काय होतं नाही? उलट हे सांगायला पाहिजे, स्त्रीने नियमाने कीर्तन करायचं. कोणतं? सगळे काही शारीरिक काही धर्म असतील त्याला टाळून आहे ना, चांगल्या पद्धतीने अभ्यास करून ज्ञानेश्वरीचं पाठ अभ्यास करा, गाथ्याचा अभ्यास करा, अभंग मालिका पाठ करा, काही श्लोक पाठ करा, चांगल्या प्रकारे कीर्तन करा, असं सांगायला म्हणजे अधिकारच नाही तुम्हाला. आता का मैदानात येत नाही? त्यांना माहिती आहे आता 50% आरक्षण मिळालं. फक्त एखाद्यानं बोंब मारू द्या, एखाद्या महिलाने जर FIR दाखल केली ना, बिन बोबाट 2-4 महाराज जेलमध्ये जातील का असं बीज करायचं? हा, त्यांनी केलं पाहिजे कीर्तन, का करू नये? त्यांनी भजन केलं पाहिजे. त्यांना उद्धाराची इच्छा नाही का? या लोकांनी पूर्वीच्या काळामध्ये पुरुष प्रधान समाज होता, त्यांनी आता ठेका घेऊन सगळ्या प्रत्येक गोष्टीचा कारभारातही पुढे जायचं. मग गव्हर्नमेंटनं पाहिलं यांच्यावर एवढे अत्याचार व्हायला लागले ना, 50% आरक्षणही दिलं. घरकुल आले, घ्या, महिलांच्याच नावावर, तुमच्या कवडीने नावावर राहायचं. येणारच नाही. हळूहळू काही दिवसानं काय होईल माहिती आहे का? एकमेकाला फोन करतील महाराज मंडळी, माणसं लोक फोन करतील एकमेकाला, का हो गणपतराव झाले का भांडे धुयाचे? आता त्या कामाला जाणार, तुम्हाला काम तुम्हाला दाखल. कोणाला कपडे धुयाचे, कोणाला भांडे घासायचे, कोणाला झाडू मारायचं, कोणाला पोचा मारायचं काम हळूहळू येणार आता. कारण असं राहतं, ॲक्शनचं रिॲक्शन होत असतं. जेवढं त्यांना दाबलं ना, आता ते तुम्हाला दाबावायला सुरुवात होणार. सगळ्यांना अधिकार आहे. धर्म कर्म भक्ती करा, नामस्मरण करा, कोणाला इथं भेदभाव करता कामा नाही. म्हणून संतांनी पुढं आले, संत है ना, संत पुढं आले. यारे यारे लान थोर
यारे लहान थोर याते भलती शब्द काय वानगडी भलती शब्दाचा काय अर्थ काढला तू ज्याचा अधिकार नाही जे सुचिरभूतता नाही ज्याच्यामध्ये योग्यता नाही अशा मंडळीने भलती शब्दाचा प्रयोग करावा विचार न लगे चिंता कवनाची म्हणले महिलाने कीर्तन का करू नये म्हणले जनाबाईने कीर्तन केलं नाही मीराबाईने कीर्तन केलं त्यांनी केलं नाही म्हणून यांनी करायचं नाही आणि ते वेदाच्या रुच्या तर कोणीच उच्चारण करू शकत नाही गार्गीनं कसं काय वेदाचं उच्चारण केलं योवा एतद्माद अक्षरात गार्गी अस्मात लोकात प्रैती सकृपण याज्ञवल्के आणि गार्गीचा संवाद याज्ञवल्के आणि मैत्रीचा संवाद पुढं वेदाच्या रुच्या बोलतात महिला वेदाच्या रुच्या महिला बोलतात पण महिलांना कीर्तन करायला अधिकार नाही काय शोध लावला जावय शोध अधिकार नाही वेदाच्या ऋषा बोलू शकतात अरे काय वेद म्हणजे काय सामान्य गोष्ट आहे म्हणून इथं भेदभाव सकळांशी येते आई अधिकार कलियुगी उद्धार हरीच्या नामी सगळ्यांचा अधिकार आहे आणि म्हणून हा संप्रदाय फारच व्यापक दृष्टीने पाहिला यात इथं जाती धर्माला काहीच किंमत नाही याता याती धर्म नाही विष्णुदासा निर्णय आयसा वेदशास्त्री जे जातपात जर मानत असतील ना ते घ्या जरी कीर्तन भजनाला येत असते ना ग्रंथ वाचित असतील ते डायरेक्ट नरकाला जाणार आहे बघा तुम्हाला सांगतो संतांना मान्य आहे का तू गोराय काय म्हणत याता याती धर्म नाही विष्णुदास विष्णुमय जग वैष्णवांचा विष्णुमय जग वैष्णवांचा भेद हा संप्रदाय ज्याला जाणायचा असला त्याने त्याच्यात घुसा वरच्यावर ऐकू नका कान्या आतमध्ये प्रवेश करा गाथा वाचा ज्ञानेश्वरी वाचा जे ग्रंथ हाताला सापडतील ते वाचा सगळे वेद नष्ट होऊन जातील काही शिल्लक राहायचं ते करा जोपर्यंत हे करत नाही ना तोपर्यंत वेद संपणार नाही व्यवहारात सुद्धा भेद समाप्त होत नाही कारण ज्याचा अध्यात्मातला भेद गेला नाही तो व्यवहारातला सुद्धा भेद तसा टिकून राहत आता लोकांना मिळत नाही पुरी तो भाग वेगळा नाही तर मग आम्ही पाटील वरचे कोण म्हणतो पाटील खालचे कोण काय ब्राह्मण कोण म्हणतो आमका आमची काय त्यांची काय योग्यता आहे आमच्या बैठकीला बसण्याची लायकी सुद्धा अशी बोलणारी मंडळी है ना फार दंडोत घालायची वेळ आली पैसे द्यायला तयार आहे पैसे किती घ्या फक्त जेवढे फोन येतात त्याच्यापेक्षा नेहमी फोन मुलींचेच राहतात पुढे आहे का एखादी बघा मुलाचा नाही फोन तसं नाही कोणी फोन सगळे मुलींचाच फोन येतो त्याचं कारण असं आता सगळा शॉर्टकट आलाय जेवढा प्रतिष्ठा होती अभिमान होता सगळा गलित होऊन गेला लोकांचा काही म्हणतात आमच्या जमिनी विकल्या कोणाला सांगू नका जमीन विकून टाका जमीन विकलीत लोकांना एवढा श्रीमंत असताना जमीन विकली कशी प्रश्न होतो का नाही म्हणजे श्रीमंती टिकून राहिली पाहिजे जमिनी विकायच्या असा जो प्रकार आहे ना तो समाप्त होऊन जातो फक्त अध्यात्मात या विचार करा तिकडले संपून जाईल काय या जाती काही सिंबल आला का ते लोक बघा जनावर घेतात ना मार्केटमध्ये असे गरम ते नंबर टाकतात तापवायचे असे टाकतात त्याचे काही तर कलर देतात चांगली गोष्ट आहे पण गरम असे नंबर राहतात त्यांच्याकडे जनावराला तापवलं का असं 55 नंबर या जनावराला असा काही शिकाय का आपला काही जाती प्रमाणपत्राचा काही अरे ज्या कुळात योगायोगाने कुठं जन्म झालाय काही पत्ता नाही कुणाचाच कोणाला योगायोगाने कोण कुठं जन्माला येईल सांगता येत नाही आता इथं आलं ठीक झालं पुढचा काय भरोसा कुठं जाईल गणती आहे का हा भल्या भल्याने करून पाहिलं काय झालं नऊ स्वर्गाधिपती झाला परी राठी भांबावला तो भुजंगात तो पावला नेणं शिकाय झाला का नाही सर्प पहिला तर राजा होता इंद्र व्हायला गेला होता झाला का नाही सर्प पुढच्या जन्मात काय होईल सांगता येत नाही म्हणून जातीचा धर्माचा कुठल्याही प्रकारचा अभिमान न करता सगळ्यांनी परमार्थात येऊन आपलं कल्याण करण्याचा विचार करावा विठ्ठला त्या रामेश्वर भट्टाने जगद्गुरु तुकोबारायांना एवढं त्रस्त केलं अधिकार नाही म्हणले तुम्हाला तुम्ही याच्यावर काहीच लिहू नका अभंगाच्या वया लिहिली सगळ्यांनी
ग्रामसभा भरवली. त्यावेळेला वर्चस्व त्या लोकांचं. झाले जमा. म्हणजे काय करायचं एवढं लिहिलं, याचं काय करायचं म्हणजे फोडून टाका त्या नदीमध्ये. तुकोबारायला वाईट वाटलं, तर काय करायचं, एवढं मोठं लिखाण केलं, काही सामान्य गोष्ट आहे का? एखाद्यानं हरिपाठ छापला तरी त्याला असं वाटतं आपणच लिहिल्यासारखं वाटतं है ना. तर आता एवढा मोठा ग्रंथ अभंग संपदा आहे, एवढी तुकोबारायने लिहिली. त्यांनी सांगितलं बुडून टाका, आदेश केला, त्याला दगड बांधले, टाकले बुडून. पण तुकोबारायला वाईट वाटलं, देवा एवढं मी जगताचं परीक्षण करून, सगळ्या शास्त्राचं ग्रथन करून, मंथन करून एवढा संपूर्ण असा गाथा रचना केली, आता या लोकांच्या आज्ञेस्तव टाकायची वेळ आली का? असं झालं. तुकोबाराय अनुष्ठानाला बस. 14 दिवसाने ते सगळे वयात तरंगून वर आल्या. नुसत्या वरच नाही आल्या, तारी आल्या जैशा लाह्या तरंगल्याच्या लाया तरंगल्यासाठी. बरं ती वयास नाही आल्या, ज्या दगड त्याला बुडवले होते दगडाला घेऊन वर आल्या. म्हणजे गाथ्याला जर धरलं ना आपण, आपल्यासारखे दगड सुद्धा तरंगून जातील बघा वर. चळी दगड सहित वह्या चळी, 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 दगड सहित वह्या जळी दगडा सहित वया तारी आल्या जैशा लाया. धन्य तुकोबा समर्थ येणे केला हा पुरुषार्थ आहे बरं का. हे काय संतांनी केलेल्या क्रिया म्हणजे काय जारण मारण तंबन उच्चाटन हा काही बंगाली जादूगाचा प्रकार नाही. हा हे तुम्हाला काहीतरी कळावं म्हणून त्यांनी करायची गरज नाही. जे चमत्कार करतात ते संत नाही, आणि संत चमत्कार करीत नाही असंही म्हणता येत नाही. चमत्कार कशा करता करावे लागतात माहिती? या अज्ञानी लोकांना कळावं यांचा प्रभाव काय, यांचा उद्देश काय, परिवर्तन कशा करता वाटतं म्हणून त्यांनी सगळा प्रभाव आपल्या समाजामध्ये आणला. त्यांना काय करायचं? त्या दगडा सहित ग्रंथ अभंग तरले, सगळे गोळा झाले. वा वा काय चमत्कार, काय चमत्कार, काय सगळे देऊची मंडळी आली, गोळा झाली. ज्यांनी बुडवायला लावले होते ते लागले सांगायला, हे कसं काय झालं, हे कसं काय झालं. बरं अभंग आले तर आले, पण ते कोरडे आले, भिजलेले आले असते ते करता आलं असतं का? कसे काय भिजले म्हणता आलं असतं, पण कोरडे आले एकदम. जसे प्रेसमधून येतात ना ग्रंथ, पुस्तकं कोरडे एकदम कोरे करकरीत, तसेच ग्रंथ वर आले. सगळे उचलले, असे माथ्याला लावले सगळ्या मंडळीने आहे ना. त्यांना असं वाटलं शहाणा माणूस आहे बरं का, लक्षात घ्या. शहाणा माणूस दोषही करतो, पण समाजाला लगेच परिवर्तन होत त्याच्यात. मूर्ख माणसात काही बदल होत नाही, मरेपर्यंत त्याचा भेजात बदलच होत नाही काही. आता एवढं आपण किती वेळा ऐकलं, तुकोबारायांचे चरित्र ऐकलं, ज्ञानोबारायांचे चरित्र ऐकलं, तरी आपल्याला असं वाटतं का काही ज्ञानेश्वरी घरात आणू वाचावा, गाथा घरात आणू वाचावा असं वाटतंय का? कारण आपल्याला त्याच्यात काही महत्त्वच वाटत नाही. त्याच्यामध्ये महत्त्वाचा मुद्दा आहे. मग पण ती रामेश्वर भट्ट होते प्रकांड विद्वान, त्याच्या लक्षात आलं बाबा काय योग्यता आहे. हा आपण म्हणत होतो सामान्य मनुष्य, असामान्य नाही. जगद्गुरु तुका अवतार नामयाचा संप्रदाय सकळांचा जगद्गुरु तुका अवतार नामयाचा. एवढं तुकोबारायांचा प्रभाव त्याच्या तुकोबारायांच्या प्रभावात आला आणि त्याने अभंगाची रचना केली, या आरतीची रचना केली. रामेश्वर भट्ट जगद्गुरु तुकोबारायांची आरती करतात. आरती एक प्रकरण आहे, ते प्रकरण स्तुतीपर प्रकरण आहे. ती आरती शब्दाचा अर्थ आहे असमंतात रती, म्हणजे प्रेम, त्याचं नाव आरती.
चारही बाजूना एकवटून एका ठिकाणी प्रेम, त्याचं नाव आरती. प्रेम एका ठिकाणी आलं पाहिजे. आपलं प्रेम एका ठिकाणी आहे का? आपलं प्रेम कुठंही, आपलं भांड्यात प्रेम, कपड्यात प्रेम, पोरात प्रेम, पुरीत प्रेम, सगळ्यात प्रेम आहे. जमिनीत प्रेम, झाडामध्ये सुद्धा काहीच प्रेम. मरायला होतं पण झाड तोडून है ना, हे माझंच झाड आहे मलाच मिळालं पाहिजे. हे काय त्याच्यात प्रेम आहे म्हणून आसक्ती त्याच्याकडे. आपलं प्रेम एका ठिकाणी नाही. इदम मे शात इच्छा काम शब्दित है ना. अहंकार कृतात्मान, अहंकार आणि जीवात्मा त्याचं एकीकरण झालं आणि त्याच्यात त्याला परिणाम काय झाला? हे मला पाहिजे, इदम मे शात हे मला पाहिजे, हे मला पाहिजे. आख डोंबल्यावर दिलं तरी कमीच वाटतं त्याला, कारण याचं प्रेम एका ठिकाणी नाही. आणि ज्याचं प्रेम एकवटलंय, एका ठिकाणी आलं, हा एकची धरिला चित्ती, एकची धरिला चित्ती, एकवटून आलेलं प्रेम, एकची धरला चित्ती. आता दोन मनामध्ये दुसरं काहीच नाही. एक गाव आम्ही विठोबाचे नाम आणि पाक पे काम नाही, दुसरं करायचंच नाही काय. एक विषय तो सकळांचा, त्याचे आवडीने आवडी, सगळ्यांचा विषय एक है ना. एक विषय तो सकळांचा हरी, गृहे गृहे गोप वधू कदंबा, सर्वे मिलित्वा समवाप्य योगम, पुण्यानि नामानि पठन्ति नित्यं, गोविंद दामोदर माधवेति. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण विक्रेतु कामाखिल गोप कन्या, मुरारी पादार्पित चित्तवृत्ती, दद्याधिकम वशाद वोचत, गोविंद दामोदर. सगळ्यांचा परमात्मा सोडून विषय नाही, त्याला म्हणतात प्रेम. आपल्याकडे प्रेम आहे पण गॅरंटेड प्रेम नाही. आपलं पतीचं पत्नीवर प्रेम आहे का? गॅरंटी सांगा, सांगता येत नाही. पत्नीचं पतीवर प्रेम आहे का? गॅरंटी नाही. बापाचं मुलावर प्रेम आहे का? सांगता येणार नाही. नवारे पत्युकामाय, उपनिषद बर का. नवारे पत्युकामाय पती प्रियो भवती, आत्मनस्तु कामाय पती प्रियो भवती. पतीच्या इच्छेमुळे पती प्रिय होतो का? आपल्या इच्छेमुळे पती प्रिय होतो? तुम्हाला एवढे सांगता येत नाही का? आता काही काय उपनिषदाच्या मंत्राचा अर्थ विचारू राहिलो का तुम्हाला? किती सोपं आहे. तुमच्या करता ती तुमच्यावर प्रेम करते का तिच्या इच्छे करता तुमच्यावर प्रेम करते? नवारे पत्यू काम आहे, काम म्हणजे इच्छा. पतीच्या इच्छे करता पतीवर प्रेम नाही. आपल्या कामने करता आत्मनस्तु काम आहे सर्वम प्रियम भवति, आपल्या कामने करता सर्वच प्रिय होतं. नवारे पत्यू काम आहे पती प्रियो भवती, आत्मनस्तु काम आहे पती प्रियो भवती. नवारे जायाय काम, जाया म्हणजे पत्नी, जायाय काम आहे जाया प्रिय भवती, आत्मनस्तु काम आहे जाया प्रिय भवती. पतीच्या कामने करता पती प्रिय नाही, पत्नीच्या कामने करता पत्नी प्रिय नाही. त्यांच्या जरी खटाफोट झाला तर जरी घटस्फोटापर्यंत येतात. त्याचं कारण काय? प्रेम खरं नाही. ते चाललं तर गाडं बरं चालतंय, नाही तर मध्येच बिघडून जाते. काय होईल सांगता येत नाही. नवारे पुत्रानाम कामाय पुत्रा प्रियानि भवन्ति, आत्मनस्तु कामाय.
है ना, पुत्राकरता प्रिय नाही, आपल्याकरता. एखादा मुलगा जर यांचा आज्ञाधारक राहिलं ना, लोक म्हणतात मोठा मुलगा चांगला आहे बरं का. पाठीमागचा त्यालाच नालायक निघालं का, यांचं ऐकत नाही, घोळ इथे अडचण कुठे आहे. त्याला स्वतंत्र वागण्याला अधिकार नाही. तुमच्यासारखा वागला तर तो तुम्हाला चांगला, तुमचं ऐकलं पाहिजे है ना. बस म्हणलं का बसला पाहिजे, उठला म्हणलं का उठला पाहिजे, चाल म्हणलं का चाल. मग हा पोरगा आज्ञाधार आहे. मग त्याला स्वतःची बुद्धीच नाही म्हणायची. त्याची बुद्धी वापरून द्यायची, त्याला त्याची बुद्धी वापरू द्या, तुमची आज्ञा पाळील तो. पण आपल्याला सक्तीचं जर केलं ना, कुत्रं सुद्धा ऐकत नाही, माणूस काय ऐकत. विठ्ठला म्हणून आपलं जे प्रेम आहे, आपलं तुटलेलं प्रेम आहे. तुटलेलं म्हणजे फाटलेल्या कपड्या माहिती आहे ना, फारच जीर्ण जर झालं ना, दुसरीकडे शिवायला गेलं, शिवता ते टाचा इकडं पुन्हा त्याला मोठं ओल पडतं. शिवायला गेला सांग काय होतं, जीर्ण झाला तो वस्त्र, ते शिवताच येत नाही. तसं आपल्या जे इच्छा आहे ना, त्याचा अंतच नाही. अंत तैशी तृष्णा वाढी नलिया मी रुई हाता आलिया, वरी मध्ये एखादी दारुणा वळंगो. आपलं प्रेम तुटलेलं आहे. आणि इथं म्हणतात आरती म्हणजे चारी बाजून, बाकीचा विषय संपला. नका मज पाशे बोलो बोलो प्रपंचाचे बोलो प्रपंचाच्या विषयी का बोलू नका. आता परमात्मा एक ग्रहण केलं, आता दुसरं मला है ना काही लागत नाही. भंडारा डोंगर, भामचंद्र, घोराडेश्वर, सकाळ उठले चालले भजनात. आता हा संसाराच्या तापे तापलो मी देवा, करिता ये सेवा कुटुंबाची. संसाराच्या तापाने तापलो, आता मला हे काहीच नको. एक परमात्मा हाती धरला. अशा तुकोबरायांची रामेश्वर भट्ट आरती करतात. विठ्ठल आपण आरती करतो का, आरत्या आपल्या आरत्या राहत, ते उभे राहणार म्हणजे कट्टाळून जातात. त्यांना असं वाटतं आरत्या कधी जमती है ना. गणपतीची झाले का शंकराची झाले का, देवीची झाले का, सूर्याची, ज्ञानोबरायची झाले, तुकोबरायची, एकनाथ महाराज, नामदेवराय, आरते योगी 28. आपण आरती करतच नाही. आपल्या आरत्या म्हणजे सगळीकडे प्रेम धावतं, कुठंच एका ठिकाणी नाही आपलं मन है ना. काय काय करतो या मना, परिनायके नारायण करुण त्याची करे विठंबना, पतना नेव आदरिले. आपलं एक सिरस नाही ना काय, म्हणून आपल्याला आरती करता येणार नाही. आपल्याला आरत्याच करावं लागणार दररोज. काय करायच्या आरत्या. बर ज्याची संसारात रती, त्याची कुणी आरती करील का. रती कळाली का तुम्हाला, रती म्हणजे प्रेम. ज्याची संसारात रती, त्याची कोणी करावी आरती है ना, त्याची आरती कर. ज्याचा संसारात विरक्ती निर्माण झाली, अशा महापुरुषाची आरती कर. आपल्याकडं राजा रजवाड्याचं सुद्धा महात्म्य गायलं जातं. कशामुळे माहिती का, फार श्रीमंत होते म्हणून नाही, ते जेवढे विरक्त त्यागी वागले म्हणून त्यांची आपण काय करतो, स्मरण करतो का नाही. आता राम प्रभू कशामुळं, जास्त पैसे होते, श्रीमंत होता, राजा होता, अयोध्येचा म्हणून नाही. भर्तृहारी कशामुळे, तर काय त्यागाचं प्रतीक. राज्य वैभव असताना सर्वस्वाचा त्याग. जे राज्य वैभव भोगीती तया कदा नवे विरक्ती, भरते केली थोर ख्याती, त्यागेला श्रीपती भोग त्यागे. सगळा संसार, सगळ्या राज्याचा त्याग केला, म्हणून आम्हाला आदर्श आहे. तुकोबर आहे. आरती आपण करतो का नाही, कशामुळे करतो. मोठाले मठ होते का तुकोबरांची, हा काय मोठाले मंदिर, काय जमीन जायदाद, काहीच नाही. आम्ही देवा शक्तीहीने बाकूतेने करुणा, काहीच नाही. आम्ही सदैव सुडके, जवळ येता चोर धाके, जाऊ पुढते विके, कुत्री घर राखी ती. असं असताना मग त्यांची आरती होती. भोग्याची आरती करायची नाही. भोग्याची आरती केलं का, ज्याने आरती केला त्याला रोग्या तयार होणार. भोगाने रोग होतं माहिती ना. भोगे रोगा जोडून या दिले अनेका, आरोचिका हो का आता सकळापासून. भोगाने काय होतं, रोग होत. मग ज्या भोग्याची आरती केल्यावर काय होणार, रोग होणार का नाही. स्वतःही संन्यास, बायकोलाही संन्यास, पोरही संन्यास,
मोठं आहे त्यांना. अरे बाकीच्या लोकांनी कधी वर्गाने देत राहायचं का? हा? तुम्ही कधी विचार केला का या मठावर उत्तराधिकारी करायचा? मग त्या लोकांना गोळा केलं पाहिजे. जे लोक वर्गणीदार आहे, देणगीदार आहे, ज्याने मठ बांधण्याकरता मदत केली, मग त्याला बोलायला नको मिटिंग घ्यायला. आता मी थकलेलो आहे, आता मी हे कार्य करू शकत नाही, तुमच्या अंदाजाने कोण उत्तराधिकारी करायचा ठरवा, असं म्हणायला पाहिजे. त्यालाच उत्तराधिकारी. याचा उत्तराधिकारी बायको, बायकोचा उत्तराधिकारी पोरगा. या काय कल्याण वाजर का नाही. आणि त्यांची आरती. हनुमान तिकडे बसलाय पाठीमाग, यांचं मध्ये ते खुर्ची लावायची, तिथं हा फोटो लावायचा. काय आरती? अशा लोकांची आरती. संन्यासाला बायका पुरा असते का? त्याच्या आरत्या कर लाज नाही वाटत का तुम्हाला? काय करतात राव, शरम वाटायसारखी गोष्ट. संन्यास म्हणजे काय? संन्यासी तो त्याग, संकल्पाचा सर्वस्वाचा त्याग कर. सम्यक नेष्यती त्यजती काम्य कर्मानी येन असं संन्यास. व्याकरण काय म्हणतंय? सगळ्या काम्य कर्माचा जो त्याग करतो याचं नाव संन्यास. जरी त्याने संन्यास दीक्षा घेतलेली असली, अरे पण ते तुमच्या बरोबरच राहतात ना. सगळा गोंधळ. आखाड्यात सुद्धा परमिशन नव्हती पहिली. स्त्रियांना जरी संन्यास घ्यायचा तर स्वतंत्र त्यांचा आहे ना, एखादा आखाडा असला पाहिजे. लोकांनी भोगा करता काही करतात लोक. विचारच शून्य झाली लोक. कळायलाच तयार नाही काय नेम है ना. याला संन्यास दे, त्याला संन्यास दे, याला आमक दे. हा ये हमारा चेला, ये हमारी चेली. अरे काय झाली चेली चेला आहे का नाही? म्हणून अशा लोकांची आरती करू नका. तुम्हाला जर नरकात जायचं असेल तर करा, पण कल्याण व्हावं वाटत असेल ना, महापुरुषाची आरती करा, संत पुरुषाची आरती करा, ज्ञानोबरांची आरती करा, तुकोबरांची आरती करा, नाथांची आरती करा. मग या सगळ्याच्याच नाही करायच्या. ज्या विभागात आपण राहत त्या संतांचीच फक्त आरती करायची. आता नाथरायांची आरती कुठं करायची? पैठणवासी त्या तेवढ्या परिसरातली मंडळी जी पैठणला येत असेल षष्ठीला, त्या मंडळीने नाथांची आरती करायची. त्या निवृत्तीनाथांची आरती नाही करायची. ते निषिद्ध म्हणून नाही. कमी आरत्या करायच्या, थोड्या वेळात होतील आणि श्रद्धा टिकून राहते. आपण कोणत्या परिसरात राहतो? मग राजत. मग आपण इकडून निवृत्तनाथांची आरती करायची, ज्ञानोबरांची आरती आळंदीच्या लोकांनी तिकडे आरती करायची, कोकण काकाची आरती सासवडवासी यांनी करायची. अशा करीत करीत सगळ्या आरत्या जिवंत राहतील, सर्व संतांचं चरित्र जिवंत राहील आणि आपला वेळही जास्त लागणार नाही. तो एकदा जर 15 आरत्या करायच्या म्हटल्यानंतर है ना, तो स्वयंपाक थंड होऊन जातो कधी कधी, एवढ्या आरत्या चालतो आहे ना. म्हणून आरत्या न करताना काय करायचं? आपण आरती करायची. विठ्ठला विठ्ठला रामेश्वर भट्ट आरती करतात, त्यांना ही महिमा कळाली, महात्म्य कळालं, देवाचं महात्म्य कळालं, मग देवावर श्रद्धा होती. संतांचं महात्म्य जर कळालं, संतावर श्रद्धा होती. त्यांचं महात्म्य लक्षात आलं पाहिजे. त्यांचे चमत्कार लक्षात नाही घ्यायचे, त्यांचं महात्म्य लक्षात घ्या, त्याचे विचार लक्षात घ्यायचे. आणि ते विचार जर उत्कृष्ट दिव्य भव्य विचार जर आपल्या लक्षात केले, आत्मसात झाले ना, आपण आपोआप त्यांच्या आरत्या करायला सुरुवात करू. आपल्याला कोणाला सांगायची गरज पडणार नाही, आपण आरत्या करू त्यांची. म्हणून रामेश्वर भट्टांना त्या जगद्गुरु तुकारांचं महात्म्य लक्षात घेत. तुकाराम तुकाराम नाम घेता कापे यम. यमला तर का बरं काय सामर्थ्य असेल का नाही. आताच नाही तो प्रकार. पहिले बरेच जण मंडळी येऊन गेली. मांडवी ऋषी कुठे गेले? यम दरबारात गेले. मांडवी ऋषी गेले, इथून गेले है ना. एका वेळेला असा प्रसंग, त्या मांडवी ऋषी ज्या प्रांतामध्ये राहत होते त्या ठिकाणी, त्या राजवैभवामधून काही चोरांनी मौल्यवान वस्तू चोरून नेल्या. चोरून नेल्यानंतर राजाने त्या सैन्याला आदेश सोडला, जा म्हणजे पकडा. कुठे गेले ते पळाले, लागले त्याच्या पाठीमागे. पळता 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 ज्या ठिकाणी मांडवी ऋषी ती कुटिया करून राहत होती, मस्त साधना चालली होती, त्यांनी भजन चालू होतं, समाधीला लागलेले होते, बसलेले निवांत. कुटिया अशी बाजूला, इथं बसलेली. ते राजाचे घोडेस्वार आले, पाहिले इकडे तिकडे धावले, कुठंच काही दिसत नाही. म्हणजे चला पाठीमाग. तेवढ्यात एका सैनिकाच्या डोक्यात युक्ती आली, अरे म्हणे थांबा, अरे या कुटियात कोणी आहे का बघा. ते पुसले ना कुटियामध्ये, ते तेवढे चोर हाताला आले. हाताला आल्यावर त्यांना हा त्यांचा मुखिया बघा डोळे झाकून बसला. आता ते कशाला बसले होते? ते साधना चालू. आता या चोराच्या नादीत आहे ना, करता गाळाचा संघ अंगे अंग पकडलं त्यांना, यांना उचललं.
चालले घेऊन ते समाधीत बसले. राजाच्या समोर राजन या 2-4 जणांनी मौल्यवान पदार्थ चोरी केली. हा त्यांचा हेड मुखिया. राजाने सांगितलं या हे 2-4 जण आहेत, त्याला अंधाऱ्या कोठडीत ठेवा मरेपर्यंत आणि याला सुळाव देऊन टाका. उचललं, मांडे ऋषीला सुळाव द्यायचं. आता सूळ एकदम टोकदार, त्याच्यावर जसं उचललं ठेवलं. बरेच जण ज्यांना जे अपराधी होते ज्यांना सजा देत असताना त्यांना त्या सुळावर ठेवलं की 10 मिनिटात तो सूळ काय व्हायचा, त्यांच्या शरीरात आतमध्ये प्रवेश करून डोक्यातून वर निघायचं. पण हा मांडवरूचे त्या टोकावर एकदम ते आसन लावलेलं असं बसले. 12 तास झाले, तसाच बसलेला. गेली घाबरून ती मंडळी राजाकडे पळे. राजन हा कोणीतरी तपस्वी दिसतो, मान योगी दिसतो, सामर्थ्यवान दिसतो, शाप देईल आपल्याला, चला लवकर काहीतरी करा. धावत राजा पाहिलं मांडव ऋषी तसेच बसले. हळूच ते त्यांना उचलून खाली ठेवलं. त्यांचं समाधी उत्थान झालं. ऋषीवर आमच्याकडून काही चुका झाल्या, माफ करा आम्हाला. आम्ही तुमची योग्यता अधिकार न पाहता तुम्हाला आम्ही सोळावर दिलं. त्या मांडव ऋषीने सांगितलं तुमची काही चूक नाही, थांबा. असा मी काय अपराध केला, काही गुन्हा नसताना मला सोळाव द्यायची वेळ आली का? म्हणजे चला ज्याच्याकडे सगळा बायोडाटा आहे ना त्या यमालाच विचारतो. मग ते मांडवी ऋषी इथून यमलोकात पोहोचले. त्या मांडवी ऋषीला ज्या वेळेला त्या यमलोकात पाहिलं ना, सगळा घाम आला होता ते यमाला. त्याने पाहिलंच नव्हतं शरीराधारी कुणी इथं डायरेक्ट. आपल्याला सगळे मडी इकडे खाली राहतात, बाकीच्यालाच घेऊन जातात सूक्ष्म शरीराला. हे कोण सदैव शरीरात घाबरले सगळे. विचारलं काय सांग, म्हणजे काय झालं, कोणता अपराध केला? म्हणजे 4 वर्षाचे असताना तुम्ही फुलबागाच्या त्या पंखांना काट्याने छिद्र पाडले होते, त्याचा अपराध. म्हणजे अक्कल आहे का तुला? अधिकार दिला म्हणजे काही वापरायचा का? 4 वर्षाच्या मुलाला पाप पुण्याचा भेद कळतो का? तेव्हापासून जरा अवधी वाढवून घेतली, म्हणजे 12 वर्षापासून. मग ते मांडवी ऋषी कुठून आली? तिथून. तसे ही बरीचशी मंडळी यमलोकात जाऊन आलेली, त्यांना स्वातंत्र्य आहे, आपल्याला स्वातंत्र्य. आपण पराधीन. संत स्वतंत्र आहे, परमात्मा सुद्धा पराधीन आहे. आम भक्त पराधीन आहात. भगवान म्हणतात मी सुद्धा भक्ताच्या अधीन राहतो, मला स्वातंत्र्य काही करता येत नाही. देवाला जर अवतार घ्यायची वेळ आली ना, तो स्वतंत्र रूपाने घेत नाही. प्रतिज्ञा त्याने करून ठेवल्या सगळ्या. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थान धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि. मी अवतार घेतो, पण कोणातरी घ्यायला लावायला लागतं तेव्हा घेतो, है ना. आणि याला रूपा बळे म्हणजे ज्याला अवतार फक्त घ्यायला लावतात नाही त्याला स्वातंत्र्य नाही घ्यायचं. जीवाला केले कर्म झाले त्याची भोगाले काय नाही, आपलं काही चालत नाही. जसं खाटकाला विकलेलं जनावर किती ताकद लावले तर त्याला सुटून पळता येत नाही, तसं जीवाची गती. आपण देतो ना जनावर, दिल्यानंतर ते काही पाळायला नेतात का? मारायला नेत. मग ते सुटावं म्हणून बांधतील का ते? त्यांना जर दोराची व्यसन नाही सापडली तर ते तार होऊन जात त्याला, पण ती घेऊनच जाते. तसा यम सुद्धा आपल्या करता एकदम कठोर जीवा करता. जीव पराधीन, भगवान परमात्मा पराधीन, पण संत स्वतंत्र आहे, है ना. आम्ही वैकुंठवासी, आम्ही वैकुंठवासी आले का नाही? आलो म्हणतात. बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया, जे स्वतंत्र रूपाने आले, जगत कल्याणा करता आले, परार्था करता आले. अशा जगद्गुरु तुकोबरायांची रामेश्वर भट्ट आरती करतात. काय सांगतात आरतीमध्ये? अभंगाच्या प्रथम चरण. Oh
आरती तुकाराम स्वामी सद्गुरुधाम सच्चिदानंद मूर्ती पाय दाखवी आंबा. एकेरी शब्दात बोलतात तुकोबरायला. आरती तुकाराम. अभिमान तसाच टिकलेला बरं का. महात्म्य कळाले पण अभिमान संपलेला नाही अजून. दशग्रंथी असल्याचा जो विद्वत्तेचा अभिमान आहे ना तो तसाच अजून जागृत. कशावरून कळालं? आरती तुकाराम त्याच्यावरून कळालं. विद्यामद, धनमद आणि तारुण्यमद 3 प्रकारचे मद असतात. तारुण्याचं मध म्हातारपण आलं का आपोआप जातो तो घालवायला लागत नाही, आपोआप जातो तो. एक म्हातारी माहिती का आजी काठी टेकत चालली होती रस्त्याने. म्हातारी काठी टेकत चालली होती. पलेचे 2-4 पोरं चालले होते. त्या पोरांनी पाहिलं. हे म्हणजे म्हातारी खाली काय पाहते. आता खाली काय पाहते मग पाठीचा काना जर ढिल्ला झाला तर माणूस काही सरळ चालणार आहे का? हा, ते इलेक्ट्रिकच्या खांबाला ताण कसा असतो एकदम 19 डिग्रीमध्ये असतो का नाही, त्यात एकदम सरळ वाकड्या तिकडं नाही राहत. आता वयोवृद्ध झाल्यानंतर आपोआप सगळे इंद्रिय मावळली आला भागूला आपोआप होतात. पण ते मोत आता कॉलेजचे पोरं म्हणजे काय का विचार करायचा त्यांच्या डोक्यात काय युक्ती येईल सांगता येईल. मला हे म्हातारे खाली काय पाहत. ती म्हातारी बरेच यांचे उन्हाळे पाळकाळी खायला म्हातारी ती का विषारी काय आधी होती. तिनं सांगितलं रे मूड न जानाची गतम तारुण्य मौतिकम आद किम पश्यशी वृद्धे किम तव पतितम भूमी रे मूड न जानासी गतम तारुण्य मौतिकम. काय सुंदर उत्तर दिलं माहिती की त्याने सांगितलं आद किम पश्यशी वृद्धे. हे म्हातारे खाली काय पाहते. किम तव पतितम भूमी जमिनीवर तुझं असं काय पडलं. ती म्हणते रे मूड न जानासी. हे मूर्खा तू काही समजत नाही. गतम तारुण्य मौतिकम माझा तारुण्य रूपी मोती हरवलाय त्याला सापडलं. याचा अर्थ यांचा तारुण्याचा मत सांभाळून जरा ऊत येऊ देऊ नका त्या तारुण्याला. तारुण्याच्या मध्ये न माने कोणाशी सदा मुसमुशी तोंड करी. हा तारुण्याचा मध. हे धनाचा मध आहे. धनाचा मध कधी दिसतो माहिती का? लग्न जोडायच्या टायमाला दिसतो. एरी टायमाला दिसत. एखाद्या मंदिराला एखाद्या सप्त्याला जर म्हणलं ना काही देता का काही दान धर्म नाही लय आपळ झाली यावर्षी. पिकच नाही, भावच नाही, खराबच झालं. फक्त जुळवायला येऊ द्या बघ. मग पहा त्यांची सांगण्याची पद्धत ऐकत राहायचं बघ. तिसऱ्या माणूस 15 लाख झाले यावर्षी. तांबट्याचेच निवड 15 लाख. वा वा. फक्त तांबट्याचे 15 लाख. आता 5-6 माल म्हणजे अंदाज करा तुम्ही. कुटीवर गेलाच असेल ना. इथं पैसे दाखवत याला म्हणतात मध बरं का. याला म्हणतात धन मध. हा धनाचा मध आहे. कोणाला दाखवावा. आता गरीबाला दाखवायची काही गरज आहे. पण काही माणसं एवढे नालायक असतात. एवढा मोठा बंगला 5 मजलीत त्या फुटपाथवर त्या भिकाऱ्याला बसू देत नाही. एवढा दरिद्री लक्षण असतं ते. आता तुला एवढं आहे ना मग बसू दे काय हरकत. पण फुटपाथ कुठं राहतो वर राहतो का बसल्या बाजल्यावर. अरे ते रस्त्याच्या कडेला असतं ते. तिथं बसतो विचारात तर तिथं सुद्धा बसू देत नाही. याला कशा धनाचा मध म्हणतात याला. जे येत संपत्ती आणि दया आली वस्ती एके ठाया ते जाण धनंजया विभूती माझी. पैसा यावा आणि धर्माकरता खर्च करावा. हे पाटलाचं पाहिलं मी काय ते स्तुती करत नाही पण काय चाललं ते सांगतो मी तुम्हाला. पैसा आहे आणि खर्चही धर्माकरता चालला पाहिजे. येत संपत्ती आणि दया आली वस्ती एके ठाया. भगवान म्हणतात ती माझी विभूती असे समजा. यद यद विभूती मत्सत्वम श्रीमत ऊर्जितमेव वा तत्त देवावगच्छत्वम मम तेजंश संभवम. असं म्हणून धन आलं ना त्याचा चांगला उपयोग केला पाहिजे. गरीब शाळेतला पोरगा आहे गरीब त्याला पुस्तके घेऊन द्या, त्याला कपडे घेऊन द्या, त्याला काही वया पुस्तके घेऊन द्या, त्याची फी भरा. एखादा अपंग असेल, एखादा रोगी असेल, एखादा दरिद्री असेल त्याला आपल्या धनाचा उपयोग जर केला तर चांगलं नाही तर पुढचा जन्म भिकाऱ्याचा येत असतो. मी नाही सांगत तुम्हाला. मी बिगर प्रमाणात तुम्हाला काही सांगणार नाही. सगळं प्रमाणाने सांग. शंकराचार्य म्हणतात भिक्षुक आपल्या घरी भीक मागायला येतो. आपल्याला असं वाटतं काहीतरी मागायला आलं. तो काही मागायला येत नाही.
शंकराचार्य म्हणतात भिक्षुर नाही भिक्षंती बोधयंती गृहे गृहे. भीक मागायला येत नाही, आपल्याला ज्ञान देण्याकरता येतो. काय ज्ञान दिलं? तुमच्यासारखे माझ्याकडे फार मोठे बंगले होते, गाड्या होत्या, जमीन जागा होतात, अधिकार होता, पैसा होता, कुणालाच दिला नाही. त्याचा हा परिणाम माझ्याकडे आलाय. तुला तशी पाळी येऊ नये. बोधयंती गृहे गृहे म्हणतात. तुम्हाला बोध देण्याकरता मी काय मागायचं? आता एक टायमाला खायला किती लागतं? तुम्ही जेवढं खाणार भिकारी तेवढंच खाणार आहे. अरे तुम्ही 3 खातात, त्याला 4 चपात्या एवढंच होईल. पण एकच आहे ना, तो सांगण्याचं तात्पर्य तो बोध देण्याकरता येतो. तुमची श्रीमंती वायाला घालू नका. तुमचा धन मध कुणालाही दाखवू नका. दाखवायचं कोणाला? पैशावाल्याला दाखवा ना तुम्ही. त्याच्याबरोबर कॉम्पिटिशन लावा, किती लावायचं ते बाकी आले की नाही. अरबपतीमध्ये पहिला नंबर, अरबपतीमध्ये दुसरं, त्यांचं रेकॉर्ड आहे. तुमचं जर कुठं तरी रेकॉर्ड नाही, काही नाही, कशाला उत्करायचं त्या पैशाचं? काही गरज आहे का? है ना? विठ्ठला विठ्ठला पुढे आहे तिसरा विद्यामध. विद्यामध माहिती का तुम्हाला? थोडंफार आलं तरी दाखवाच वाटतं कोणाला. अल्पविद्या परी गर्व शिरोमणी मजवणे ज्ञानी कोणा अंगी बरे ताठा कोणाशी मानिना साधूची हेळना सोय करे. 2-4 अभंगवाला आला ना, त्याचे अभंग संपेपर्यंत दुसऱ्याला भजनच म्हणून देत नाही. जेव्हा त्याचे अभंग संपतील तेव्हा बाकीचे मोकळे होतील व अभंग म्हणा. बरं, अभंग तेच असे नवीन नाही बदलणार. आज एखादा मधाला असंच म्हणून पाहिला एखाद दिवशी, किंवा पांडुरंगा करू प्रथम म्हणून तोच अभंग 100 चरणाचा घ्याच म्हणून 2-4 अभंग आळंदी गाव पुण्यभूमी ठाव बस. 2-4 अभंग संपले का चालले लघवीला गुळाचा खडी हातच भजनाला नाही. आपलं भजन म्हणजे विचित्रच भजन है ना. विठ्ठला विठ्ठल किती जर ज्ञान आलं तर त्याचा उन्माद होता कामा. कळायला सुद्धा नाही पाहिजे का याला किती काय याच्याकडं है ना. शब्दजालम महारण्यम चित्तभ्रमण कारणम वाघ वैखरी शब्द झरी शास्त्र व्याख्यान कौशलम विदुषाम वैदुषम तद्वत भुक्त ते भोगा करता होईल, मुक्ती करता होणार नाही. म्हणून हे 3 मद टाळले पाहिजे. पण हा मद त्याच्याकडे शिल्लक राहिला. कोणाकडं? रामेश्वर भट्टाकडे. विद्यामद म्हणतात त्याला. त्याच्यामुळे त्याला आपण दशग्रंथी याने भले वेदावर भाष्य लिहिलेलं असलं, अरे पण एकच ग्रंथ लिहिला ना आपण. दशग्रंथी ब्राह्मण आहे, विद्वान आहे, प्रकांड विद्वान. व्याकरणाचं ज्ञान, ज्योतिष आहे, शिक्षा आहे, कल्प आहे, निवृत्त आहे, छंद आहे, सगळ्याचं ज्ञान आहे आपल्याला. साऱ्या उपनिषदाचं ज्ञान आहे. मग आपण त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ, मग आपण कसं काय माग? असं त्याला वाटलं म्हणून आरती तुकाराम असं. विठ्ठला विठ्ठल शहाणा माणूस शहाणाच असतो बरं का शेवटी है ना. शहाणाच राहत. त्याने पाहिलं अर एवढा मोठा अधिकार असताना आपण एकेरी भाषेत बोललो चांगलं नाही. दुसरं विशेषण वावर सद्गुरू धामा. आता सद्गुरू केलं बरं. पहिलं तुकारामन, आता सद्गुरू. म्हणजे कसं शहाणपणाचा सुधार झाला असं समजायचं. परिवर्तन केलं कारण लक्षात आलं. कधी कधी असं होतं ना, तुकोबाराय म्हणतात माझे चित्त तुझे पायी राई आयशे करी काही धरुण्या बाई भवा. तुकोबाराय म्हणतात मागितले त्याला, पण स्तुती तर काहीच नाही, फुकट मागायला सुरुवात केली. मग चतुरा तो शिरोमणी आहे ना, याला म्हणतात स्तुती, महात्म्य आणि त्याच्याबरोबर स्तुती. तसं इथं आरती तुकारामा म्हटल्यानंतर स्वामी सद्गुरू. स्वामी म्हणजे मालक. आता तो भाव गेला. आता तुकोबारायला स्वामी म्हणतात. स्वामी म्हणजे कोण? ब्रह्मांडाचे स्वामी, मालक, धनी, सगळ्या जगताचा. त्याला म्हणतात स्वामी. सद्गुरू है ना, सत्याचा बोध करणारा, ज्याला सत्य कळालंय असा त्याला म्हणतात सद्गुरू. टायटल नाही बरं काही, अनुभव. टायटल वेगळी. आता श्रीगुरू, सद्गुरू है ना, सच्चिदानंद रूप. काय काय काही ना त्यांना लाज वाटत असेल का आपण काही विशेषण देऊन आपल्या पुढं म्हणून है ना. काय विशेषण असावे, विशेषण चांगलं आहे, पण त्या विशेषणाप्रमाणे विशेष असं पाहिजे. विशेष आणि विशेषणाचा नित्य संबंध असला पाहिजे, जवळचा संबंध असला तर त्या विशेषणाला महत्व राहत. आता काय आहे ना, काय तुम्ही गायन करता, वा काय सुंदर. असं तुमचं गायन ऐकल्यानंतर मला भीमसेन जोशीची आठवण जाईल. आता याचा स्वर लागत नाही आणि त्याला म्हणतो भीमसेन जोशी. आता हे काय विशेषणाचा आणि विशेषाचा काय आहे का, काही जोड काय लागतो?
ताल नाही, स्वर नाही, काही नाही. त्याला सांगतो भीमसेन जोशीची आठवण आली. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य असं, विशेष वापरत असताना विशेषाची योग्यताही पाहिली पाहिजे. किती आपण नेईल है ना. काळा घोडा, तर त्याचा रंग कसा राहतो का पांढरा राहतो? काळा असलं म्हणून आपण काळा, तो विशेषण देत असताना विशेष तसंच राहतं म्हणून विशेषण तसं दिलं जातं. म्हणून इथं सद्गुरु धामा म्हणतात, म्हणजे साक्षात सत्याचा बोध करणार. सदसदो वस्तू विलक्षण स्वरूप. सत्य काय आणि असत्य काय याचं ज्ञान झालेलं है ना. सत्य कशाला म्हणायचं ना असत्य कशाला म्हणायचं है ना. या सत्याचा ज्याला बोध है ना. सार 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 विठोबा नाम तुझे सार. सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला कागा हा दाविला जगदाका. सत्य कळालं आणि असत्याचाही बोध कळाला. नासतो विद्यते भावो ना भावो विद्यते सदा. उभयोरपि दृष्टंतस्त्वनयो तत्त्वदर्शिवी. असता भावा न विद्यते सता अभावा न विद्यते. असत वस्तूचा कधी भाव राहत नाही आणि सत्वस्तूचा कधी अभाव होत नाही. असा बोध ज्यांनी कळाला त्याला म्हणायचं सद्गुरू. त्याला काय म्हणायचं? सद्गुरू. नाही तर कीर्तन चालून तिकडे थापा टाकीत आहे दुसऱ्याच्या हात. इकडे कीर्तन चालू आणि तिकडं आशीर्वाद द्यायचं काम चालू आहे शिष्यमंडळीला. सद्गुरू, सद्गुरूचा आशीर्वाद. सद्गुरू धामा, धाम म्हणजे आश्रय ठिकाण. सद्गुरू स्वामीचं, स्वामी सद्गुरू धामा. स्वामी आहे सद्गुरू आहे आणि असा स्वामी आणि सद्गुरूचा आश्रय असणारं ठिकाण म्हणजे तो त्याचं नाव धामा. व्यावहारिक आहे का? नश्वर आहे का? नाही. सच्चिदानंद मूर्ती. सच्चिदानंद मूर्ती कोणी माहिती? साक्षात परब्रह्म. सत्य ज्ञानानंत गगनाचे प्रावरण. सत्य ज्ञानानंत गगनाचे प्रावरण. गगनाचे प्रावरण. नाही रूप वर्ण गुण. नाही रूप वर्ण गुण नाही रूप वर्ण गुण. परब्रह्माचं लक्षणे सत्य ज्ञानानंत गगनाचे. परमात्म्याचं लक्षण काय? सद्रूप, चिद्रूप आणि आनंद. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादितवी तापत्रय विनाशाय श्री कृष्णाय वयम नमः. भगवान परमात्मा काय सद्रूप आहे. सद्रूप म्हणजे सतरूप, ज्याचा तिने काळात बाद. कळत ना शब्द, ज्याला कळत ते ऐकूनच घ्या, मरू द्या. सत्यत्वम बाद राहतेम जगत बाद एक साक्षीला. सत्य म्हणजे काय? भूत भविष्य वर्तमान तिन्ही काळामध्ये ज्याचा बाद होत नाही. बाद म्हणजे काय? दृढ मिथ्यात्व निश्चय. बाद शब्दाचा अर्थ काय? दृढ मिथ्यात्व निश्चय. तिन्ही काळामध्ये ज्याचा बाद होत नाही. चला, रात्रीच्या मंद अंधकारामध्ये म्हणजे प्रकाशही नाही आणि अंधार नाही अशी जी स्थिती त्याला वेदांतामध्ये मंद अंधकार म्हणते. पूर्ण जर प्रकाश असला दुरी दुरी रूपाने दिसते. पूर्ण जर अंधार असला दुरी कळणार नाही, सापही कळणार नाही. मग काय होतं? पूर्ण प्रकाश आहे नाही, पूर्ण अंधकार नाही अशी स्थिती त्याला म्हणतात मंद अंधकार. त्यावेळेला काय होतं? एखादी दोरी पडलेली असते ना, त्या दोरीवरती सर्पाचा भ्रम होतो. भ्रम होतो, सर्पाचा भ्रम होतो. मग काय झालं? घाबरला तो. भूकंप सुरू झाला. सर्प सर्प साप साप म्हणून घाबरला. दुसरा जवळून आला होता. म्हणजे काय घाबरले? म्हणजे इथं साप. म्हणजे कुठं आहे? म्हणजे हे समोर दिसत. म्हणजे तो साप नाही. म्हणजे काय? आमच्या गाईचं चरट पडलंय. कशाचं? तुम्हाला त्याच्यावर काय झाला? भ्रम झाला. आता त्याला कळालं होतं का हे काय दुरी. आता याला भ्रम कशात झाला? आता सर्पाचा. आता दुरीचं ज्ञान झालं, सर्प राहील का तिथं? काय झालं? सर्प निवृत्त झालं. म्हणजे काय झालं? सर्पाचा बाध झाला. बाध झाला म्हणजे दृढ मिथ्यात्व झाला. हा खोटा होता असा बाध झाला. काय झाला? खोटं होतं. तसं परमात्मा सद्रूप आहे. मग तिन्ही काळात ज्याचा बाद भूत भविष्य वर्तमान काय त्याचा बादच होत नाही. त्याला म्हणायचं सत्य वस्तू. सद्रूप. चिद्रूप म्हणजे प्रकाशमान ज्ञानस्वरूप. परमात्मा एकमेव ज्ञानस्वरूप आणि परमात्माच आनंद स्वरूप आहे. आपल्या आतमध्ये भरलेला तो परमात्मा आनंद रूप आहे. म्हणून आपल्याला वाटतं विषयामधून आपल्याला आनंद मिळाला. विषयात आनंद नाहीच. आनंद असतो आपल्यामध्ये. आपण शोधतो बाहेर. आनंद कुठं राहतो? आतमध्ये. बाहेर शोधतो कुठं? बाहेर शोधला त्या वस्तूच्या ठिकाणी जर आनंद असता तो कायम राहायला पाहिजे का नाही? हे काय विचार करा. एखाद्या जीवनात गाडीच पाहिजे नाही त्याने
आणि 4 व्हीलर गाडी त्याने नवी घेतली, त्याला किती आनंद होता है ना? कशामुळे आनंद झाला? गाडीमुळे आनंद झाला. गाडीमुळे आनंद झाला खरं इथे, पण शेजारच्याने त्याच्यापेक्षा चांगली गाडी गेली, आनंद वाढला का मावळला? त्या गाडीने जो आनंद होता, शेजारच्याने दुसरी चांगली गाडी घेतली, याचा आनंद मावळला. मला माहीत असतं ते त्याच्यासारखीच गाडी घेतली असते. म्हणजे इथं खत म्हणजे वस्तूच्या ठिकाणी आनंद नाही, आपल्याला भ्रांती. म्हणून वास्तविक आतमध्ये जो आनंद आहे तो आत्म्याचा आनंद आहे, आपल्या स्वरूपाचा आनंद आहे. आणि अशी स्थिती ज्या तत्वाच्या ठिकाणी असतं त्याचं नाव ब्रह्म, आणि ते सत्यस्वरूप आहे, ते चिद्रूप आहे, आणि ते आनंद रूप आहे. हे त्या ब्रह्मतत्वाचं लक्षण झालं. ते लक्षण कुठं घटवतात? रामेश्वर भट्ट म्हणतात सच्चिदानंद रूप मूर्ती. तुकोबाराय कोण आहे? सच्चिदानंद मूर्ती. आता कसं काय गाठवायचं? आता साक्षात सगुण रूप असणारे तुकोबाराय आणि निर्गुण निराकार असणाऱ्या परमात्म्याचं लक्षण तिथं कसं घटणार? ते म्हणतात का घटू नये? का बरं होणार नाही? तयाचे 60 शब्द चुके मनोयती वेद सदे सच्चिदानंद कान व्हावे. ज्ञानोबराय त्याचं उदाहरण देतात. दृष्ट्यात ऐका, ते काय म्हणतात? जर तयाचे 60 शब्द, 60 म्हणजे वेडे वाकडे शब्द, सुखे मनोयती वेद, सहज बोलले है ना, मुखातून सहज बोललं तर वेदाच्या ऋचा बाहेर पडतात, वेदाचे मंत्र बाहेर सहज बोलल्यानंतर. मग आता त्यांच्या मुखातून वेडे वाकडे शब्द तर वेदवाणी होती, मग ते काय सच्चिदानंद का होणार नाही? आता प्रतिप्रश्न आहे, सच्चिदानंद का न व्हावे? म्हणजे सच्चिदानंद रूप आहेच असं सांगायचं. विठ्ठला विठ्ठला सच्चिदानंद मूर्ती, सच्चिदानंद आहे पण ते निर्गुण निराकारी. ही मूर्ती म्हणजे साकारी. लक्षात येते का बा तुमच्या? इथं सच्चित सद्रूप चिद्रूप आनंदरूप आहे, पण इथं साकार आहे. आणि ते सद्रूप चिद्रूप आहे परंतु निर्गुण निराकार. परमात्म्याचं जे स्वरूप आहे ना ते निर्गुण निराकार आहे, म्हणून ती मूर्ती नाही. मूर्ती त्याला म्हणतात परिच्छिन्नवत्व मूर्तत्व, अपरिच्छिन्नवत्व अमूर्तत्व. म्हणजे जे साकार नाही त्याला म्हणतात अमूर्त म्हणायचं, जे साकार आकार आला का त्याला मूर्त म्हणायचं. म्हणजे तुकोबाराय सच्चिदानंद स्वरूप असून सुद्धा मूर्ती रूपाने प्रगट झाले. विठ्ठल विठ्ठल सच्चिदानंद मूर्ती. मग आता सच्चिदानंद मूर्ती असणाऱ्या तुकोबारायांना रामेश्वर भट्ट म्हणतात पाय दाखवी आम्हाला, तुमचे पाय आम्हाला दाखवा. आता जे पहिलेच पाय जोडून बसले त्यांना काय दाखवायचे ग? म्हणजे याचा अर्थ काय? तुकोबाराय मांडी घालून बसलेले असावे, रामेश्वर भट्टांना दर्शन करायचंय म्हणून म्हणता पाय दाखवी आम्हा. काही महाराज लोक अगोदर पाय जोडून बसलेले असतात, सगळे लोक दर्शनाला गर्दी चालूच. हे दाखव मागण्याची गरज नाही पडली, हे दाखवून अगोदरच मोकळे झाले. त्यांचे पाय सदैव दर्शनाकरता मोकळे. तुकोबाराय पाय है ना, दर्शनार्थी जो आहे तो चरणाकडे धावतो. तुकोबारायांचे चरण पाहण्याकरता रामेश्वर भट्ट म्हणता पाय दाखवी आम्ही. आता इथपर्यंत आलो आहे. पहिली ती दशा होती, थोडा अभिमान जागृत होता. नंतर तुम्हाला स्वामी तुम्ही आमचे मालक आहात, तुम्ही सद्रूप चिद्रूप आनंदरूप आहात, सद्रूप आनंदरूप मूर्ती आहात तुम्ही. मग आता काय करा? तुमचे पाय आम्हाला दाखवा, आम्हाला दर्शन करू द्या. पाय दाखवी आरती तुकाराम विठ्ठला विठ्ठला रामेश्वर भट्टांना विचारलं का तुम्ही पाय पाहता तुकोबारायांची, कशा करता तुम्ही दर्शन करायला लागले? तुम्हाला माहिती का? म्हणजे प्रभू रामचंद्रांनी दगडाचा शेतू असा त्या पाण्यात तरंगवला. राहिला का आता? राहिला का आता? जे आस्तिक आहे त्यांना दिसतो बरं का, नास्तिकाला नाही दिसत. ते अमेरिकेच्या लोकांनी सॅटेलाइट वरून तो पाहिला. ते म्हणले शेतू मानायला तयार नाही ते, पण काहीतरी आहे भिंतीसारखं म्हणले. म्हणजे किती? म्हणजे 3 किलोमीटर रुंद आणि 46 किलोमीटर लांब समुद्रामध्ये येतो. म्हणजे रामेश्वर पाठवलं तर श्रीलंकेपर्यंत. ते शेतू मानायला तयार नाही, कारण त्यांच्या इतिहासात काही असं वर्णनच नाही रामाचं, काही नाही. मग त्यांनी सॅटेलाइटनं पाहिलं
मग आता त्यांना जर कळालं तर आपल्याला काय समजायला नको का? त्यांना काहीतरी दिसतंय म्हणजे आपल्याला शेतू तर दिसायला पाहिजे ना आपल्याला, कारण आपण या शेतात, आपण ह्या देशामध्ये जन्माला आलो, रामप्रभूच्या देशामध्ये जन्माला आलो, इथं जन्माला येऊन जर आपल्याला त्यांना दिसलेलं शेतू जर आपल्याला दिसत नसेल, आहे ना, काय आपलं जीवन व्यर्थ आहे का नाही? काय उपयोग आहे आपल्या जीवनात? मग त्यांना दिसतं, आपल्याला का दिसत नाही? म्हणजे आपले जहाज माहिती आहे का तुम्हाला? अच्छा, जहाज भरले का 46 किलोमीटर राऊंड मारतात आणि तिकडून मग अशी होतं. मध्ये एका सरकारने मधूनच तोडायचं होतं, म्हणजे जहाज जाण्याकरता 1 किलोमीटरला तोडून टाकायचं, म्हणजे शॉर्टकट, वाहतूक जास्त लांब पडणार नाही, एवढे 46 किलोमीटर जाण्याचं काम लावले यंत्रणा. एकही यंत्र काम करीत नाही बघा, ते सगळे तुटून गेले पण एकही यंत्र काम करीत. आध्यात्मिक शक्तीवर जर हल्ला करायला सुरुवात जर केली ना, आध्यात्मिक एवढी भयंकर शक्ती तुम्हाला काय सांगायचं. इथं अंजनेरीजवळ आपल्याला तुम्हाला माहिती, एक गणपतीचं मंदिर, एक कार्तिक स्वामीचं मंदिर, तिथं एका ठेकेदाराला ते रुंदीकरणाकरता दिलं होतं. त्यांना बाकीचे मंडळी आले, त्यांनी सांगितलं, अहो एक काम करा, यांची पूजापाठ वगैरे व्यवस्थित करा आणि दुसरीकडे स्थानापन्न आपण करू निवांत तुम्ही. त्या लोकांनी ऐकलं नाही, त्याने रात्रीच पॉकलीन लावली. म्हणजे कशाला लोक यांची पूजापाठ करायचे, हे अंधश्रद्धावाले लोक आहे, त्याने पॉकलीन लावलं ना, असं मंदिरच ओढून घ्यायचं मागून. असं मंदिर गेले ओढायला, ते मंदिर तर जागेवर राहिलं, पण ती बकेट राहते ना, ती तशी उडाली, त्या ड्रायव्हरच्या जाऊन बसली ना, जागेवर कार्यक्रम ओके. जो डिझेल आणायला गेला होता त्याचाही तिकडेच कार्यक्रम होईल एकाच दिवशी, बरं का, एकाच वेळेला झाले या घटना. म्हणजे आध्यात्मिक शेवटी फार प्रबल आहे, पण ती मानली पाहिजे, श्रद्धा त्या ठिकाणी असली पाहिजे. म्हणून त्याने तोडायचा प्रयत्न केला, काहीच झालं नाही. पण आज सांगण्याचं तात्पर्य, तो शेतू पाण्याच्या वर दिसत नाही. राम का शेतू भंग, तुका राम का भंग, आहे ना, तो भंग झाला, पण हा भंग नाही भंगले, वरती आले, थांबले. आणि म्हणून जगद्गुरु तुकोबारांचे पाय पाहण्याचं एकमेव कारण अभंगाच्या दुसऱ्या चरणात राग में सागर पाषाण राग में सागर पाषाण राग में सागर तुकोबारायांनी काम केलं. रागवे सागरात पाषाण तारिले, तैसे तुकोबाचे अभंग रक्षिले. आरती तुकारामा स्वामी सद्गुरुधामा, सच्चिदानंद मूर्ती पायदा कवी आम्हा. रामेश्वर भट्टांना सांगितलं, ब्रह्माची आणि तुकोबारायांची, तत्वाची आणि तुकोबारायांची तुलना जर केली, ब्रह्मापेक्षा तुकोबाराय श्रेष्ठ ठरतात. तुकिता तुलनेशी ब्रह्म तुकाशी आले. तुका ब्रह्माशी गेला नाही, तुका ब्रह्माशी गेला नाही, ब्रह्म तुकाशी आले.
तुकाशी आले म्हणजे तुलनेला आलं. तुकाशी आले म्हणजे तुकिता तुलनेशी म्हणजे मोजमाप. तुकोबरायांचं मोजमाप आणि ब्रह्माचं मोजमाप करायला गेलं. तुकिता तुलनेशी तुकाशी आले म्हणजे ते कमी पडलं. ते कमी पडलं. नेनो ब्रह्म मार्ग चुकले उघडे पंढरपुराशी आले. भक्त पुंडलिके देखिले उभे केले विठ्ठल. नेनो ब्रह्म मार्ग चुकले म्हणजे आणि उघडे पंढरपुराशी आले. हो आणि भक्त पुंडलिके देखिले उभे केले विठ्ठल. बरं ते चांगलं विचार उभं केलं का? हा देवभक्ताचं कसं आहे ऐकतो बघा. कारे पुंड्या मातलाशी उभे केले विठ्ठल ना. ऐसा काय सारे तू धीट मागे बरकावली. काही अडा असं असतं है ना. पुंडलिक काय भक्त राज पुंडलिके फेकून दिली वीट. दुसरा असता देव आपल्यासारख्याला जर असं पत्रावळी फेकून दिली जेवण का आपलं काय मत आहे तुम्ही? ते म्हणजे 4 घर बाहेर मागितले बरोबर इथं जेवता कामाने फेकून पत्रवळी दिली म्हणजे आपली लायकी नसल्यामुळं असं होतं. पण देवानं बघा पुंडलिकाने वीट फिरकवून दिली. आता ती मारायला फेकली का उभं राहायला फेकली ते भगवत देवानं जाणलं. भक्ताचं या योग्यता राखण्याकरता देवाच्या उभं राहावं लागलं फेकलेल्या विटावर. बरं का आज हा एवढी विटी घ्या आराम कर उभे राहा असं नाही. मागे बिरकावली वीट म्हणजे प्रेमानं नाही. आता आई वडिलांची काय चालू आहे पूजा चालू आहे सेवा चालू आहे तोपर्यंत मला वेळ नाही. तुला गरज असली तर बा राहतात तिकडे उभा. एवढा भक्ताचा अधिकार तसा इथं तुकोबरायांचा किती अधिकार. तुकिता तुलनेशी ब्रह्म तुकाशा म्हणून कुणी नाही. मोठा माणूस कोणाच्या पाठीमागे जात नाही. तो कोणाला नमस्कार करीत नाही. त्याच्यामध्ये काही दिसलं तर नमस्कार करतो. असं कोणाच्या पाया पडू नये. काहींचे पाय खराब राहतात. आता ती आपले काय विमान दुर्घटनेमध्ये झाले आधी दादा पवार ती सांगायची आणि कोणाच्या पाया पडू नका म्हणजे लोकांचे पाय फार खराब होऊन गेले है ना. ते सांगायचे. सांगण्याचं तात्पर्य ज्याच्या पायामध्ये काहीतरी योग्यता आहे काही साधना केली तप केलं अनुष्ठान केलं का पायले कपडे घातले का चालले बाबाच्या दर्शनाला काय नाही का. तसं नाही आणि आपल्याला काही मिळतंय का पाहिलं पाहिजे त्याच्यातून. एवढं मोठं उच्च मस्तक शिर सर्वांगाप्रमाण सगळ्या इंद्रियामध्ये शिर चांगलं आहे आणि ते पुढे ठेवायचं का पण तिथं योग्यता आहे. म्हणून इथं म्हणून रामेश्वरी चरणी कुणाच्या पाय दाखवी आम्हा त्यांच्या चरणी मस्तक ठेवले. म्हणून आरती तुकारामा स्वामी सद्गुरुधामा सच्चिदानंद मूर्ती पाय दाखवी आम्हा विठोबा कुमारी.
दासी आली तुकिता तुलने ती ब्रह्मा तुकाचे आले तुकिता तुलने ती ब्रह्मा तुकाचे आले म्हणून रामेश्वरी चरणी मस्तक ठेविले म्हणून रामेश्वरी
भक्त मंडळ कोणी